शिंदेंचं सरकार नाशिकच्या सीडीमुळे आलं, वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा. तर हनी ट्रॅप प्रकरणामध्ये सरकार आणि विरोधकांकडे मोठी माहिती असल्याचंही विधान. ना हनी ट्रॅप ना हनी ना ट्रॅप अशी घटना नाही, पुरावे नाही, तक्रारही नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी हनी ट्रॅपचं प्रकरण फेटाळलं. तर कुठे हनी पण नाही, ट्रॅप पण नाही. मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर शंकेला वाव नसावा. विरोधकांच्या हनी ट्रॅपच्या आरोपांवर भुजबळांचीही प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची वेळ आल्यास भाजपशी चर्चा करावी लागेल, सुनील तटकरे यांचं मोठं विधान. तर तटकरेंच्या वक्तव्याला छगन भुजबळांचंही समर्थन. निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्यायला हव्यात, उद्धव ठाकरेंची मागणी. तर ईव्हीएम संदर्भात ठाकरेंनी काँग्रेसला दोष द्यावा, मुनगंटीवारांचा टोला. लोकसभेचं यश विधानसभेला डोक्यात गेलं, महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांना ठाकरेंचा घरचा आहे. तर मीपणा आल्यानंच पराभव झाला, ठाकरेंचं मत. मुंबईला कुणाचा बापही तोडू शकत नाही, विधानसभेत फडणवीसांचं वक्तव्य. तर मुंबई गुजरातमध्ये मिळवण्याचा डाव राज ठाकरेंनी केली होती भाजपवर टीका. हिंदीसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री का पेटलाय, पहिलीपासून हिंदी सक्ती करायचं आणि दुकानाचं नाही शाळाचं यामुळे बंद करणार, राज ठाकरेंची टीका. तर शाळा कशाला, मदरसेही बंद करा, नितेश राणेंचं प्रत्युत्तर. राज ठाकरेंनी नयानगरमध्ये सभा घ्यावी, नितेश राणेंचं चॅलेंज. मराठीसाठी फक्त हिंदूंनाच मारहाण का, राणेंकडून सवाल उपस्थित. सत्यविजय भिसे, श्रीधर नाईक हिंदू नव्हते का, नितेश राणेंच्या टीकेवर देशपांडेंचा पलटवार. तर राणे कुटुंबानं जेवढे लोक मारले तेही हिंदूच होते, अविनाश जाधवांचा हल्लाबोल. दुबे, मुंबई में आजा, समंदर में डुबे डुबे के मारेंगे. निशिकांत दुबेंचा राज ठाकरेंकडून समाचार. तर मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली, ट्विट करत दुबेंनी ठाकरेंना डिवचलं. राज ठाकरेंसोबत जो जाईल तो समाप्त होईल, भाजप खासदार मनोज तिवारी यांचा निशाणा. तर बाहेर कुत्रे भुंकतात त्याला आम्ही महत्व देत नाहीत, अविनाश जाधवांचा हल्लाबोल. राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्याची मागणी. राज ठाकरेंचे कार्यकर्ते इतर राज्यात येणाऱ्या लोकांवर हिंसाचार करत असल्याचाही आरोप. उद्धव ठाकरेंकडून संजय राऊतांच्या आईच्या प्रकृतीची या ठिकाणी विचारपूस. तर राऊतांच्या निवासस्थानी जाऊन सपत्नीक घेतली सदिच्छा भेट. परबांनी चुकीचा नियम सांगून सभागृहाची दिशाभूल केली, तो डान्स बार नसून ऑर्केस्ट्रा होता. अनिल परबांच्या आरोपांवर रामदास कदमांचं स्पष्टीकरण. 1 ऑगस्टपासून 50,000 शिक्षकांना पगारवाढ मिळणार, राज्यातील सुमारे 6,075 शाळांमधील शिक्षकांना लाभ. राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा. कोल्हापुरात शक्तीपीठाच्या समर्थनार्थ या ठिकाणी शेतकऱ्यांची घोषणाबाजी. सातबारा घेऊन शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल. सलग 5व्या दिवशी ओला उबर चालकांचा आझाद मैदानात आंदोलन. दरम्यान संपूर्ण MMR मध्ये ॲप आधारित कॅब बंद पाडण्याचा इशारा. किमान भाडं 32 रुपये करण्याचीही मागणी. दिवा ते CSMT लोकल सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. सामाजिक कार्यकर्ते अश्विनी केंद्रे यांचा 18 दिवसांपासून ठिय्या. अनेक सामाजिक संघटनांचा या आंदोलनाला पाठिंबा. गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर. मध्य रेल्वेकडून 250 गणपती विशेष गाड्या. तर 24 जुलैपासून आरक्षणाला होणार सुरुवात. चंद्रभागेच्या पात्रात बुडून 3 महिला भाविकांचा मृत्यू. 2 महिलांचे मृतदेह सापडले, तर तिसऱ्याचा शोध अजूनही सुरू. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दुर्घटना. ईडीकडून गुगल आणि मेटाला नोटीस. ऑनलाईन बेटिंग ॲप्सचा प्रचार केल्याचा आरोप. तर दोन्ही कंपनीच्या प्रतिनिधींना 21 जुलैला चौकशीसाठी बोलावलं. मुंबईमध्ये मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी ब्लॉक असेल.